Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. करूया. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर शिवा सादि गौर भक्त वृंदा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. ज्ञानशास्त्र विचारणैक निपुण षड्धर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिभुवने मन्यो शरण्याकरो श्री राधा कृष्ण पदारविंद भजनानंदेन मत्तालिको वंदे रूप सनातनं गुरुदेव श्री जीव गोपालको सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत् वेद्विदेव चापि. मुखं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानंद माधवम श्री चैतन्य ईश्वरम. ओके. हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे आपल्या या मराठी भगवद्गीता सत्रामध्ये. आपण 5वा अध्याय पाहत आहोत. मागच्या वेळेस आपण श्लोक नंबर 15 पाहिला होता. आज श्लोक नंबर 16 पाहूया आपण. ओके. हरे कृष्ण. तर मी श्लोका वाचतो. रिपीट करायचं रिपीट करू शकता. ज्ञानेन तु तज्ज्ञानम् ज्ञानेन तु तज्ज्ञानम् येषां नाश्रितमात्मनः तेषाम् आदित्यवज्ञानम् प्रकाशयति तत्परम्. ज्ञानेन तु तज्ज्ञानम् येषां नाश्रितमात्मनः तेषामादित्यवज्ञानम् प्रकाशयति तत्परम्. ज्ञानेन तु तज्ज्ञानम् येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानम् प्रकाशयति तत्परम्. अनुवाद व तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारे श्रील प्रभुपाद की जय. परंतु जेव्हा अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानाने जीव प्रबुद्ध होतो तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो त्याप्रमाणे त्याचे ज्ञान सर्व गोष्टी प्रकट करतात. तात्पर्य पण खूप चांगलं आहे. वाचूया. थोडस तात्पर्य आहे. तर इथे आता तात्पर्यामध्ये श्री प्रभुपाद म्हणत आहे श्रीकृष्णांनी श्रीकृष्णांना जे विसरले आहे ते निश्चित भ्रमित झालेले असतात. परंतु जे कृष्णा भावना भावित असतात ते मुळीच भ्रमित नसतात. भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहे की सर्व ज्ञान प्लवेनैव ज्ञानाग्नी सर्व कर्माने आणि नाही ज्ञानेन सदृशम ज्ञान हे सदैव महत्वपूर्ण आहे. आणि ते ज्ञान म्हणजे काय? 7व्या अध्यायातील 19व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती मनुष्य जेव्हा श्रीकृष्णांना शरण जातो तेव्हा होते. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान मा प्रपद्यते. अनेक जन्मानंतर जेव्हा परिपूर्ण ज्ञानी मनुष्य श्रीकृष्णांना शरण जातो किंवा जेव्हा श्रीकृष्ण भावनेची प्राप्ती करतो तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा
सर्व गोष्टी प्रकाशित करतो, त्याप्रमाणे त्या मनुष्याला सर्व गोष्टी प्रकट होतात. जीव विविध प्रकारे मोहित होतो. उदाहरणार्थ, जेव्हा तो स्वतःला मूर्खपणे भगवंत समजतो, तेव्हा वास्तविकपणे तो अज्ञानाचे जाळ्यात पडतो. जर जीव हा परमेश्वर असेल, तर तो अज्ञानाने मोहित कसा होऊ शकतो? भगवंत अज्ञानाने मोहग्रस्त होतात काय? जर तसे असेल, तर अज्ञान किंवा सैतान भगवंतापेक्षाही श्रेष्ठ असले पाहिजे. वास्तविक ज्ञानाची प्राप्ती परिपूर्ण कृष्ण भावना भावित मनुष्याकडून होऊ शकते. म्हणून मनुष्याने असा प्रमाणित आध्यात्मिक गुरु शोधला पाहिजे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेचे ज्ञान जाणून घेतले पाहिजे. कारण ज्याप्रमाणे सूर्य अंधकार दूर करतो, त्याप्रमाणे कृष्ण भावना निश्चित सर्व अज्ञान दूर करते. आपण शरीर नाही व शरीराचे अतीत आहोत याचे पूर्ण ज्ञान जरी मनुष्याला असले, तरी कदाचित त्याला आत्मा आणि परमात्मा याच्यामध्ये भेद करता येणार नाही. तरीही जर त्याने परिपूर्ण प्रमाणित कृष्ण भावना भावित आध्यात्मिक गुरुचा आश्रय घेण्याची काळजी घेतली, तर तो सर्व गोष्टी योग्य प्रकारे जाणू शकतो. जेव्हा मनुष्य प्रत्यक्षपणे भगवंताच्या प्रतिनिधीला भेटतो, तेव्हाच त्याला भगवंत आणि आपल्या भगवंताशी असणारा संबंध त्याचे ज्ञान होऊ शकते. भगवंताच्या प्रतिनिधीला जर भगवंताप्रमाणेच आदर दिला जात असला, तरी तो स्वतः भगवंत असल्याचा दावा कधीच करीत नाही, कारण त्याला भगवंताचे ज्ञान असते. मनुष्य आणि जीव आणि भगवंत याच्यातील भेद जाणला पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायात 2.12 मध्ये सांगतात की प्रत्येक जीवाला तसेच भगवंतांनाही स्वतंत्र व्यक्तित्व, वैयक्तिक अस्तित्व असते. वर्तमान काळी त्यांना वैयक्तिक अस्तित्व आहे आणि मुक्तीनंतरही भविष्य काळात त्यांना स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते. रात्रीच्या अंधारामुळे आपण सर्व वस्तू एकच असल्याप्रमाणे पाहतो, परंतु दिवसा जेव्हा सूर्योदय होतो, तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीचे वास्तविक स्वरूप पाहतो. आध्यात्मिक जीवनामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्वरूप जाणणे म्हणजेच वास्तविक ज्ञान आहे. तर आजच्या या श्लोक मध्ये जर आपण पाहिलं, तर इथे भगवान ते सांगत आहेत, ज्ञानेन तु तद ज्ञानम येषां नाशिन आत्मनः. जेव्हा ज्ञान ज्ञानाने त्याचं अज्ञान दूर होतं, ज्ञानाने त्याचं अज्ञान दूर होतं, तेव्हा काय होतं? तेव्हा त्याला सर्व काही वस्तू त्याला व्यवस्थित त्याला एकदम दिसू लागते. जसं जर पाहिलं, इव्हन छोटी छोटी गोष्टीमध्ये जेव्हा एक सब्जेक्ट घेतला मॅथ्स, मॅथ्स मध्ये आधी काही माहित नसतं, पण जेव्हा टीचर शिकवते, अरे हे हे अल्गोरिदम्स आहेत, हे थिअरम्स आहेत, हे सगळं म्हणजे सगळं ती जेव्हा शिकवते, तेव्हा त्याला ज्ञान येतं आणि मग तो सगळे ते प्रश्न तो सोडू शकतो. तसंच हे झालं भौतिक ज्ञान. पण आध्यात्मिक ज्ञानामध्ये पण जेव्हा तो आध्यात्मिक ज्ञान जेव्हा तो ग्रहण करतो, भगवंताबद्दल जाणून घेतो, भगवद्गीता, भागवतम असले शास्त्र जे आहेत, ते जेव्हा तो वाचायला चालू करतो, तो जेव्हा हे सगळं शिकतो, तेव्हा त्याला सगळं माहिती पडतं, अरे ही वस्तू आहे. आणि त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये त्याला सर्व काही वस्तू एकदम क्लिअर दिसू लागतात. जसं एक जो भक्त आहे, तो कधी दुसऱ्या लोकांमध्ये किंवा पशु-पक्षींमध्ये, जीवांमध्ये तो कधी भेद करत नाही. तो सर्वांमध्ये तो भगवंताचं तो रूप पाहतो. मग ते पशु-पक्षी असू दे किंवा त्याचा शत्रूही असू दे. जसं आपण पाहतो युधिष्ठिर महाराज दुर्योधनाने एकही मौका सोडला नव्हता त्यांना मारण्याचा, पांडवांना. एव्हरी टाईम, म्हणजे जेव्हा मौका भेटेल तो, मग लाक्षाग्रह आहे, मग भीमाला पॉइझन देणे, किंवा किती म्हणजे इव्हन ते दुर्वासा मुनीचा जो एपिसोड आहे, जाणून बुजून त्यांनी, म्हणजे तो इतके भयंकर कष्ट होते त्यांच्यावरती, तरी युधिष्ठिर महाराजला कधी असं नाही वाटलं हा माझा शत्रू आहे. आणि म्हणून त्यांचं एक नाव होतं अजातशत्रू, ज्यांचा कोणी शत्रू नाही.
आणि ती अशी दृष्टी कशी येऊ शकते? म्हणजे आता जर मला कोणी उलटं जरी बोललं तरी मला राग येतो किंवा कोणी काही बोललं की लगेच, "हो, असं कसं बोलला?" पण एक जो शुद्ध भक्त आहे, तो प्रत्येकामध्ये भगवंताला बघतो आणि जे काही होत आहे ते भगवंतामुळेच होत आहे. आणि त्याच्यामुळे त्याला सर्व काही जी वस्तू आहे त्याला त्या प्रकाशामध्ये दिसतात आणि हे त्याला जेव्हा ज्ञान येतं. आता 2 आहे परत 2 वस्तू आहे. एक आहे ज्ञान आणि जसं प्रभुपाद नेहमी म्हणतात, एक आहे विज्ञान. ज्ञान म्हणजे फक्त प्रॅक्टिकल म्हणजे समजणं थिअरी. हे अ, अ, दिवस आहे, हे रात्र आहे, हे माणूस आहे, स्त्री आहे. जस्ट म्हणजे एक थिअरेटिकल नॉलेज. आता ते आपलं सगळं माहिती आहे. मी भक्ती करत आहे. मला 16 माळा केली पाहिजे. मला सकाळी लवकर उठलं पाहिजे. अ, मला सेवा केली पाहिजे. हे सगळे थिअरी मला माहिती आहे. पण जेव्हा त्याचं ॲप्लिकेशन जेव्हा त्याचं पालन चालू करतो, तेव्हा ते विज्ञान होतं ते. आणि त्या दृष्टिकोनामध्ये त्याच्यात फरक येत होते. फक्त म्हणजे जसं मी नेहमी म्हणतो ना, कुठल्या व्यक्तीला पोहणे येत असेल, फक्त थिअरी माहिती असून उपयोग नाही. जोपर्यंत त्याला पाणीमध्ये ढकलत नाही, तोपर्यंत त्याला स्विमिंग येणार नाही. किती म्हणजे त्याला थिअरी माहिती असू दे. हे फ्रंट स्ट्रोक आहे, हे ब्रेस्ट स्ट्रोक आहे, हे बटरफ्लाय स्ट्रोक आहे. त्याला सगळं माहिती आहे. तो थिअरीमध्ये तो 100 मधून 100 पण भेटेल. कदाचित 110 भेटतील त्याला. पण पाणीमध्ये जोपर्यंत तो पडत नाही, ही इज नॉट गोइंग टू लर्न. कारण थिअरेटिकल नॉलेज इज नॉट युजलेस. ॲक्चुअली इट इज अ टूल. म्हणजे त्याने तो प्रॅक्टिकल जे जीवन आहे त्याला कसं जगावं ते त्याला शक्य होतं ते. सो इट इज व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. फक्त थिअरी नॉलेज घेऊन उपयोग नाही. त्याला प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आणि प्रत्येक जो भक्त आहे, तो पण तेच करतो. जेव्हा तो ज्ञान घेतो, तो ज्ञान घेतो आणि त्याला मग आपल्या जीवनामध्ये त्याला उतरण्याचा प्रयत्न करतो. तसंच इथे हे सांगितलं आहे, की जेव्हा मनुष्य ज्ञान घेतो, तेव्हा त्याला सर्व दिसू लागते त्याला, की हे सत्य बोललं पाहिजे, पाप कर्म नाही केले पाहिजे. जसं आपण 4 नियमांचे पालन करतो आपण. नो मिटिटिंग, नो इंटॉक्सिकेशन, नो इलिसिट सेक्स, नो गॅम्बलिंग. हे आपल्याला माहिती आहे. तर हे आपण ह्याच्यामध्ये पडत नाही. कारण आपल्याला माहिती आहे, हे जे 4 वस्तू आहेत ते पापमय. असे भरपूर वस्तू आहेत. जसं खोटं नाही बोललं पाहिजे, हे नाही, कुणाला दुखवलं नाही पाहिजे, कुणाचं मन दुखित नाही झालं पाहिजे आपल्यामुळे. वाणी जरा मधुर असली पाहिजे. तर हे सगळे जे गोष्टी आहेत ते आपल्याला अ, त्या ज्ञानामुळे आपल्याला समजतं, की व्हॉट इज ब्लॅक, व्हॉट इज व्हाईट म्हणजे आपल्याला सगळं क्लॅरिटी भेटतं. आणि इथे भगवान कृष्ण स्वतः एक एनालॉजी पण देत आहेत, की हे नॉलेज कसं आहे, सूर्यासारखं आहे. जसं सूर्य एकदा आला, की कोणाला विचारावं नाही लागत. म्हणजे तो कितीही म्हणजे एका रूममध्ये बसला असेल, बंद रूममध्ये असेल, सूर्य येतो त्याला माहिती पडतं सूर्य आलेला आहे. त्याला बाहेर जाऊन लोकांना बघावं नाही लागत. हो, आता सूर्य आला. हां, म्हणजे आता आला. हे बघणं ना बघणं कारण तो जी प्रकाश आहे, तो प्रकाश सर्व घरात पसरतो. पूर्ण दुनियेमध्ये पसरतो आणि त्याच्यामुळे आपल्याला माहिती पडतं, की सूर्य आपल्या डोक्यावर आलेला आहे. तर जसं सूर्याच्या प्रकाशात सर्व काही दिसतं, तसंच ज्ञान हे जेव्हा आपल्याला भेटतं, तेव्हा सगळं पाप काय, पुण्य काय, बिकम्स व्हेरी, व्हेरी क्लिअर. तर हे खूप, खूप महत्वाचं आहे आणि ज्ञान म्हणून जे भावभक्ती तर आहे. आपल्याला भावाने भक्ती केली पाहिजे. पण ज्ञान खूप इम्पोर्टंट आहे. म्हणूनच भक्तिशास्त्री, भक्ती वैभव, भक्ती वेदांत, भक्ती सर्वधर्म हे सगळे कोर्सेस जे आहे प्रभुपादजींनीच सांगितलं, की हे सगळे केले पाहिजे. अँड वन शुड ट्राय टू अंडरस्टँड. कारण जोपर्यंत तो आता इफ इमिडिएटली विल सी म्हणजे ज्यांनी भक्तिशास्त्री केलेलं आहे त्यांच्यामध्ये आणि जे इव्हन दो इज फॉर 20 इयर्स त्याच्यामध्ये खूप फरक असेल. ह्याच्या अंडरस्टँडिंग मध्ये ह्याच्या अंडरस्टँडिंग कारण थिअरी त्याला चांगलीच आहे. आणि जे भक्ती वैभव केलेलं आहे ते का? कारण शास्त्राचं जे ज्ञान आहे ते खूप बारीकीने तिकडे ते अॅनलाईज करतात. प्रभुपादजी नेहमी म्हणतात आणि हे का गरजेचं आहे? कारण प्रभुपाद स्वतः म्हणतात, "रीड माय बुक्स स्क्रुटिनायझिंगली." म्हणजे फक्त पोपटासारखं वाचायचं नाहीये. ब्ला, 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 ब्ला. मी भगवद्गीता 4 वेळेस वाचली, 10 वेळेस वाचली.
पण त्याला काही विचारलं त्याला काही माहित नाही. ही कॅन मे बी पोपटासारखं तो सगळे श्लोक बोलू शकेल, पण त्याच्या जीवनामध्ये जेव्हा ऍक्च्युअल प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स येतात त्याचं रिॲक्शन भक्तासारखं आहे का जे भौतिक लोक आहेत त्यांच्यासारखं आहे, ते त्याच्या ऍक्शन म्हणून आपल्याला समजेल. तर हे खूप एक महत्वाचा श्लोक आहे की त्या ज्ञानामुळे त्याला सर्व काही वस्तू त्याला एकदम क्लिअर समजतात. आणि ही व्हेरी व्हेरी क्लिअर. आणि इथे प्रभुपादजी खूप चांगले चांगले श्लोक भगवद्गीताचे श्लोक आहेत. सर्व ज्ञान प्लवेन एव ते श्लोक मध्ये भगवान सांगतात की जसं ज्ञान प्लवेन म्हणजे जी ज्ञान आहे त्याचे जे बोट मध्ये जे बसतो तोच हे सगळं करू शकतो. आणि पुढे दुसरं ज्ञानाग्नी सर्व कर्माणी ज्ञान प्रभू भगवान त्याला जसं इथे सूर्याचं उदाहरण दिलंय तसं तिकडे ते अग्नीचं उदाहरण दिलं. म्हणजे ज्ञान इतकं पॉवरफुल आहे की जसं ते अग्नी सर्व काही दहन करून टाकतं तसं हे ज्ञान असलं की त्याचं जे अज्ञान आहे सगळं संपून जातं. हे तो अज्ञानी राहत नाही. ही बिकम्स हो अच्छा असं केलं पाहिजे असं केलं पाहिजे असं. तर हे प्रभुपादजी हे दोन उदाहरण देत आहेत आणि हे खूप महत्वाचे. आणि हे जेव्हा ज्ञान त्याला भेटेल तेव्हा तो भगवद्गीता वाचेल भागवतम वाचेल तेव्हा तो त्या स्तरावर पोहोचेल जेव्हा वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ म्हणजे भगवान कृष्णच सर्व सर्व आहेत. आणि हे कधी होतं बहुनाम जन्मनामध्ये बरेच 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 म्हणजे आता आपल्याला भगवद्गीता किती लोक आहेत भगवद्गीता वाचतात सर्व 700 श्लोक पण माहिती असतील. पण जेव्हा त्याला काही त्रास येतो मग ते इकडे तिकडे दुसरे देवी देवतांकडे पळत सुटतात. पण भगवान भागवतम सांगितलं आहे भगवान कृष्ण ते झाडाचं मूळ आहे जसं त्याला पाणी दिलं की ऑटोमॅटिक सगळं प्रसन्न होतं तसं भगवान कृष्णाला प्रसन्न केलं. आणि आपण पाहतो अर्जुन जे किती भगवंताचं ते किती एकदम काय म्हणतात ना एकदम व्हेरी क्लोज. मग पांडव होते आणि भगवंताचे जेवढे आहेत ते काय आहेत कारण ते त्यांच्यासाठी भगवान कृष्ण सर्व सर्व काही आहे. जसं आपण पाहतो भागवतम मध्ये पण जेव्हा अघासूर नावाचा राक्षस जेव्हा तो येतो तेव्हा तो ऍक्च्युली येतो भगवान कृष्णाला मारायला. पण भगवान कृष्ण एक साईडला असतात आणि त्यांचे जेवढे जे गोप सखा आहेत मित्र आहेत ते सगळे चालले असतात. तर त्यांना वाटतं रे काहीतरी मोठी गुफा नवीन कुठून आली माहित नाही बघितली पाहिजे. आणि सगळे त्याच्यामध्ये लहान लहान 7 वर्षाचे 6 वर्षाचे 8 वर्षाचे असे वेगवेगळ्या वयोगटातील ते गोप सखा होते. पहिलं त्यांना म्हणजे अगासुरने काय केलं होतं तोंड असं एकदम वासून ठेवलं होतं असं एकदम खोलून ठेवलं होतं असं. तर त्यांना वाटलं की गुफा आहे पण नंतर जेव्हा थोडं आतमध्ये गेलं तर काहीतरी वास आला बोललं हे काहीतरी गडबड आहे इकडे. आणि कृष्ण आहे ना तो वाचवेल त्याच्यावरती भरोसा ठेवा म्हणजे त्यांना एवढा विश्वास होता की काही असू दे म्हणजे भगवान कृष्ण आपली काळजी घेईल. तर त्यांच्यासाठी ते असं नाही की काही प्रॉब्लेम आला की इकडे तिकडे पड नाही कृष्ण आहे आपला काना आहे तो वाचवेल तसा विश्वास हे पाहिजे. आणि हे कधी होतं जेव्हा बहुनाम जन्मना म्हणते तर हे बऱ्याच बऱ्याच जन्मानंतर जेव्हा भक्ती करत राहतो जसं पाहतो प्रल्हाद महाराज किती म्हणजे भगवंतावरती डिपेंड होते प्रत्येक गोष्टीवर साठी. काही झालं की त्यांचं रक्षणासाठी त्यांना ते जे गरम तेलाची कढाई असते म्हणजे ते उकळवलेलं होतं एकदम त्याच्यामध्ये टाकलं तेव्हा हो नमो भगवते वासुदेवाय फक्त भगवंताचं हातीच्या पायाखाली टाकलं तरी हो नमो भगवते वासुदेवाय. जे दुनियाचे सर्वात विषारी सर्प होते त्यांच्या खड्ड्यामध्ये टाकलं. भरपूरसे सर्प होते पण त्यांना काही नाही आणि त्यांनी कोणी काही केलं नाही. कारण भगवंता त्यांना माहिती आहे की राखे कृष्ण मारे कृष्ण राखे कृष्ण जर भगवान कृष्णाला वाचायचं असेल कोणी काही करू शकत नाही. आणि जेव्हा भगवंताला मारायचं असेल तर कोणी वाचू शकत नाही. जसे पाहतो बरेचसे असुर होते जे भगवान शिवचे भक्त होते त्यांना वाटलं बघा शिव वाजवतील आम्हाला पण नाही
किंवा भगवान कृष्ण किंवा विष्णूला जेव्हा मारायचं होतं तेव्हा त्यांनी बराबर त्यांना मारले. भगवान शिव त्यात मध्ये नाही पडले. सो बहुनाम जन्मनाम म्हणते हे हा जो विश्वास आहे आपल्याला पूर्णपणे भगवंतावरती पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी. जसं भागवत म्हणतं अकाम सर्व काम व मोक्ष काम उदाहरणे. काही आपले कामना आहेत, भगवान कृष्णाकडे जा. घर पाहिजे, भगवान कृष्णाकडे जा. मोठी गाडी पाहिजे, भगवान कृष्णाकडे जा. काही इच्छा नाही, अकाम म्हणजे काही कामना नाही तरी भगवान कृष्णाकडे जा. अकाम सर्व काम म्हणजे सर्व काही पाहिजे. सुंदर स्त्री पाहिजे, चांगला बंगला पाहिजे, मुलं पाहिजे, व्हॉट एव्हर इज युअर डिझायर यू गो टू कृष्णा. ते नक्की पुरवतील. अकाम सर्व काम मोक्ष काम म्हणजे मोक्ष पाहिजे असेल तरी तुम्ही भगवान कृष्णाकडे. अकाम सर्व काम मोक्ष काम उदार होते. तर ते जे उदार लोक आहेत ते भगवान कृष्णाकडेच जातात. आणि हे जेव्हा कधी होतं बहुनाम जन्मनाम. ते बरेच बरेच वर्ष जन्माचे वर्षाचे पण नाही, बहुत म्हणजे बहुनाम जन्म बरेच जन्माचं जेव्हा जे तप फलतं तेव्हा हे असं घडून येतं. वासुदेव सर्वम इति स महात्मा सदुर्लभ. आणि असे जे महात्मा ते फार कमी आहेत, सगळीकडे नाही भेटणार. हे प्रभुपादजी सांगतात. आणि ते प्रभुपादजी एक छोटं उदाहरण देतात की जे जेवढे जीवात्मा आहेत ते बरेचशे प्रकारे मोहित असतात आणि त्यांना वाटतं मी भगवान आहे. तर हे कुणाबद्दल बोललं आहे की एनीबडी टेल मी. जीवाला वाटतं मी भगवान आहे, आय एम द गॉड. आपले फोटो असे हात उचलून मागे त्यांच्या फोटोच्या मागे चक्र पण येतात. ते आय डोंट नो हाऊ. हे कोणाबद्दल ते सांगतात प्रभुपादजी जो जीवाला वाटतं भगवान आहे, हे कुणाबद्दल सांगितलं आहे. हरे कृष्ण प्रभूजी. असे अनेक कलियुगामध्ये चिटिंग प्रोपेन्सिटी असलेले साधू महात्मे आहेत, की जे Correct. स्वतःलाच देव असं म्हणतात. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. आणि असे तर बरेचसे लुबाडणारे आहेतच व्यक्ती. परत जे मायावादी आहेत त्यांना पण तेच वाटतं. नमो नारायण, नमो नारायण. आपण जसं हरे कृष्ण म्हणतो किंवा जसं सगळ्यांचं काहीतरी हाय हॅलो, तसं ते एक दुसऱ्या पाहिलं की नमो नारायण म्हणजे हे नारायण मी तुला नमन करतो. म्हणजे ते त्याला नारायण म्हणतं, हे याला नारायण म्हणतं. तर हे भगवान आहेत. तर तू या मायामध्ये का पडला? प्रभुपादजी ते हेच म्हणतात. आपण जसं तात्पर्यामध्ये वाचलं की जर नारायण आहेस तू, नो डाऊट की आपण भगवंताचा अंश आहोत, पण आपण भगवान नाही. जसं प्रभुपादजी नेहमी उदाहरण देतात गोल्ड म्हणजे जे 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 खाण आहे सोन्याची खाण, त्याच्यामधलं सोनं आणि एक काही ग्राम सोनं म्हणजे 1 ग्राम, 2 ग्राम, 10 ग्राम, 20 ग्राम, 10 तोळे असेल. बट दॅट कॅनॉट बी कंपेअर्ड टू द माउंटन. तसं आपण पण आहोत. आपण त्यांचेच अंश आहोत, पण आपण भगवान नाहीये. आणि काही जे जे असे जे मायावादी आहेत, जे भगवंताला निरंकार निराकार समजतात, ते समजतात मी पण भगवान आहे. एक दिवस जेव्हा माझी मुक्ती होईल, मोक्ष होईल, तेव्हा मी परत भगवंतामध्ये लीन होईल आणि मी पण भगवान होऊन जाईल. मी सगळ्यांना आशीर्वाद देईन. तर दॅट इज रॉंग. असं कधी नाहीये. आपण जीव आहोत आणि नेहमीच जीव राहणार. ते नेव्हर मर्ज. आणि हे भगवद्गीतामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये आपण खूप चांगलं आपण ह्याचा स्टडी केलेला होता. भगवान भगवान आहेत आणि आपण नेहमी जीवात्मा. हा अंश आपण नेहमी राहू आपण त्यांचा. वी आर ऑल्सो. तेच गुण आहेत. जसं एक मोठं समुद्र आहे, त्याचं क्वालिटीज आपल्याला काय आहे, केमिकल्स काय आहे ते शोधायचं असेल तर सगळं समुद्र आपल्याला लॅबमध्ये घेऊन जायची गरज नाही. थोडंसं एक एक ड्रॉप ऑफ वॉटर तिथून काढला आपण, लॅबमध्ये गेलो, टेस्ट केलं की हा ओके. तसं आपण पण आहे. गुण एकच आहे, बट क्वांटिटी आहे. आपण अणू आहोत, ते विभू आहे. सो दॅट इज द डिफरन्स. हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते मनात ठेवून आपल्याला भगवंताची भक्ती केली पाहिजे. आपण वैष्णव आहात तर नेहमी भगवंताला प्रार्थना केली पाहिजे. इथे गुरुचं महत्व पण दिलंय की एक प्रामाणिक गुरुच्या शरणमध्ये गेलं पाहिजे. यू शुड फाइंड अ सुटेबल गुरु. आणि आपण जसं आपण पाहतोय, आपल्याला माहिती आहे 4
वेगवेगळे संप्रदाय आहेत, तर कुठल्याही संप्रदायामध्ये आपल्याला गुरु केलं आणि आपण बेस्ट जे संप्रदाय ब्रह्माजींचा संप्रदाय त्याच्यामध्ये आहोत, त्याच्यामध्ये पण आपण गौडीय वैष्णव आहोत, इट इज स्टील हायर. तर किती भाग्यशाली आहोत हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे आणि टाइम वेस्ट नाही केलं पाहिजे. ठीक आहे, आपण नंतर अजून 2 वर्षांनी, 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, 20 वर्षांनी आपण दीक्षा घेऊन नाही, जितक्या लवकरात लवकर आपण या कनेक्शनला जोडू शकतो तेवढं केलं पाहिजे. जसं प्रभुपादजींनी उदाहरण देतात ना, की जेव्हा पॉवर हाऊस कनेक्शन जो पण करत नाही, त्या प्लग मध्ये आपण तो पॉवर टाकत नाही तोपर्यंत. तर आता ज्यांनी अजून दीक्षा घेतलेली नाहीये, दे आर लाईक, म्हणजे मोठं ही कॅन बी अ जनरेटर, पण अजून ते कनेक्शन नाहीये. जोपर्यंत ते कनेक्शन तो करत नाहीये तोपर्यंत मग ते छोटा बल्ब असू दे किंवा जनरेटर असू दे, इट इज युजलेस. सो आजच्या ह्याच्यामध्ये हेच मेसेज सांगू शकतो की प्लीज गेट कनेक्टेड एज सून एज पॉसिबल. कुठल्या तरी गुरुची शरण घ्या अँड बी कनेक्टेड. तर मी थांबतो इथे. कोणाचे काही प्रश्न असतील, कोणाचे काही ऍडिशनल पॉइंट्स असतील तर आपण घेऊया. हरे कृष्ण. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरु की जय. हरे कृष्ण. ओके. येस माता. हा. हरे कृष्ण प्रभूजी, खूपच छान. ज्ञानाविषयी आज सांगितलं गेलं की ज्ञान म्हणजे नक्की काय, समजावं आपण कसं समजावं. कारण आपल्याला लहानपणापासून आपण जे शिकतो तेच ज्ञान, म्हणजे जे शाळेत जाऊन शिकतो पहिले ते ज्ञान घरातून शिकायला सुरुवात होते, संस्कार आपल्यावरती. आणि नंतर आपण शाळेत जाऊन कॉलेजमध्ये नंतर जॉब करत असताना जे जे काही आपल्याला एक्सपिरियन्स असतात त्यालाच आपण ज्ञान समजत जातो, की ह्याच्यामुळेच माझं लाईफ जसं जणू काही पुढे चाललंय असं. पण म्हणजे नक्कीच आपल्याला जे आपल्या 4 गोष्टी इम्पोर्टंट आहेत, ज्या वस्त्र, निवारा, अन्न, पाणी, छत हे सगळं मिळण्यासाठी ते गरजेचं आहेच. पण ॲट द सेम टाईम त्याच्यापेक्षा सुद्धा वरचं एक ज्ञान आहे, ज्याची आज माहिती मिळाली आपल्याला, की जे आहे ईश्वराविषयीचं ज्ञान, भगवंतांनी दिलेलं ज्ञान आणि ज्याला दिव्य ज्ञान असंही म्हटलं जातं, की हे दिव्य आहे ज्ञान. त्यामुळे ते सगळ्यांकडे असावंच असं मस्ट आहे ते. पण त्याला सेकंडरी प्रायोरिटी देण्यात येते, कारण ते असं वाटतं, की ते आपल्याला रोजच्या जीविकेत तर काही उपयोगाला पडणारं नाहीये ना. त्यामुळे त्याला ऑब्व्हियसली सेकंडरी प्रायोरिटी देण्यात येते, ज्याला त्याचं महत्त्व नाही समजत. पण ॲक्चुअली तेच जे ज्ञान आहे ते आपल्याला आपल्या मृत्यूनंतरही उपयोगाला पडणारं ज्ञान आहे. कारण ते दिव्य आहे. हे आज समजलं प्रभूजी. हरे कृष्णा. थँक यू सो मच प्रभू. थँक्यू माता. हा, फक्त इथे मला एक ऍड करायचं, जसं आपण म्हणजे रोटी, कपडा, मकान याच्यासाठी जे नॉलेज पाहिजे, ज्ञान पाहिजे, आपण त्यासाठी मेहनत करतो खूप. पण इफ यू स्टील गो हायर, तर हे ऑटोमॅटिक आपल्याला भेटतात. म्हणजे ज्याच्या डेस्टिनीमध्ये ऑलरेडी लिहिलेलं आहे की ह्याचं हे होणार आहे, हे होणार आहे, हे होणार आहे. तर यू डोंट नीड टू स्ट्रगल हार्ड. जसं आपण भागवतमध्ये पण आता जस्ट 2-3 दिवसापूर्वी तो श्लोक पाहिला होता, की म्हणजे लिमिटेड, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच आपल्याला कर्म करायचं. कधी-कधी काय होतं, लोकं एवढं उग्र कर्म करतात. ओव्हर टाईम, 2 जॉब, 3 जॉब, म्हणजे आपलं जीवन सगळं ते त्याच्यामध्ये समर्पित करतात. असं नाही झालं पाहिजे. जे जसं प्रल्हाद महाराज म्हणतात ना, की आपण कधी दुःखासाठी कधी प्रयत्न करत नाही. कधी कोण रडत नाही, "हे बघा, मला हा त्रास होऊ दे, मला हे बिमारी होऊ दे." पण इट कम्स. त्याच्यामध्ये तो कधी मागत नाही. तसंच सुख पण इट इज गोइंग टू कम. इट इज ऑलरेडी डेस्टिन्ड. तर ते आहे आपलं, ते भेटेल. ह्याचा अर्थ असं नाहीये की आपल्याला काही मेहनत नाही केली पाहिजे. नॉट सेइंग दॅट. जे काही बेसिक आपलं जे हातपाय मारायचे थोडेसे, वी शुड डू दॅट. आणि बॅलन्स टाइम पुरा आपला भगवंताच्या सेवेमध्ये आपल्याला लावला पाहिजे. थँक्यू माता. ते तुम्ही जे शेअर केलं त्याच्या अजून एक पॉइंट आठवला मला. हरे कृष्ण. ठीक आहे. आज आपले 2 नवीन मेंबर आलेले आहेत. दीप्ती माताजी, प्रवीण बोरकर. दोघांचा खूप खूप धन्यवाद फॉर जॉइनिंग. हरे कृष्ण. वेलकम टू मराठी ग्रुप.
ठीक आहे, चला या दीप्ती माता. हरे कृष्णा प्रभूजी. मी थोडा उशिरा जॉईन केला, म्हणजे जॉईन होतच नव्हतं, ते थीम्स ओपनच होत नव्हतं, सो थोडा उशीर हो. झाला. हो, पण जेवढं ऐकलं तेवढं छान आहे. म्हणजे प्रयत्न करेन मी आणखी क्लासेसला जॉईन करायचं. थँक्यू व्हेरी मच प्रभूजी. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. थँक्यू दीप्ती माता. हरे कृष्ण. ठीक आहे, चला आपण थांबूया इथे. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरु वृंद की जय. सभी प्रसिद्ध भक्तवृंद की जय. धन्यवाद सर्वांचा. सोनल